नमस्कार. वपू काळ्यांची एक कथा आहे. त्या कथेचा नायक एक मध्यमवर्गीय आहे आणि तो वहिदा रेहमानच्या प्रेमात पडला आहे. वहिदा रेहमान ही एक अत्यंत सोज्वळ आणि अत्यंत सुंदर अशी नायिका आणि वपू काळ्यांचा नायक जो आहे तो प्रातिनिधिक आहे. मला असं वाटतं ही कथा साधारण 60च्या दशकामध्ये लिहिली गेली असावी आणि त्यावेळेस असलेले अनेक मध्यमवर्गीय हे वहिदा रेहमानच्या प्रेमात पडले असतील. कारण वहिदा रेहमानचं जे सौंदर्य होतं आणि तिचा जो सोज्वळपणा होता तो त्यावेळेच्या प्रेक्षकांना, विशेषतः त्यावेळेच्या मध्यमवर्गीय प्रेक्षकांना खूपच आवडला असणार. तर वहिदा रेहमान हे हिंदी चित्रपटसृष्टीला मिळालेली एक मोठी देणगी आहे. तिच्या जेव्हा सिनेमात काम करायला सुरुवात केलं तेव्हा मी तर शाळकरी होतो आणि कदाचित शाळकरीसुद्धा मी होण्याच्या आधीपासून ती सिनेमात काम करायला लागली असेल. कारण तिचं वय हे साधारणतः माझ्या आई एवढं आहे, काही महिन्यांचा फरक असेल. तर अशी माझ्या आधीच्या पिढीची नायिका. पण मी जेव्हा तरुण झालो, मी चित्रपट पाहायला लागलो, तेव्हा मला असं वाटतं मी सगळ्यात पहिल्यांदा त्याचा चित्रपट पाहिला तो CID. आणि CIDमध्ये तिची एक अत्यंत छोटीशी भूमिका होती आणि या छोट्याशा भूमिकेमध्ये तिने खूप चांगला प्रभाव पाडला होता. त्याआधी तिने काही तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. राजुलू माराई हा 1955 साली तिचा आलेला पहिला चित्रपट जो तेलुगू भाषेमध्ये होता. त्यानंतरही तिने काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. तिने NT रामाराव बरोबर सुद्धा काम केलं. पण हा तिचा जो चित्रपट होता, या चित्रपटामध्ये तिने एक नृत्य केलं होतं आणि हे नृत्य त्यावेळेस अनेक लोकांना खूप आवडलं. योगायोगाने गुरुदत्तला हा चित्रपट पाहायला मिळाला आणि गुरुदत्तनी तिचा शोध घेतला आणि मग गुरुदत्तला एका नव्या चेहऱ्याची जरूर होती आणि मग वहिदा रेहमानला त्यांनी CIDमध्ये पहिल्यांदा चान्स दिला आणि मग त्या दोघांचे जे सुरू जुळले त्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ एक अनेक चित्रपट केले आणि ते सगळे चित्रपट मी पाहिले. प्यासा, कागज के फूल, 14वीं का चांद, साहिब बीबी और गुलाम हे गुरुदत्तचे अत्यंत नावाजलेले चित्रपट आणि प्रत्येक चित्रपट हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट होता. त्यापैकी 14वीं का चांद हा चित्रपट जो होता तो नीट चालला नाही, परंतु प्यासाला खूप अमाप यश मिळालं आणि त्यातच वहिदा रेहमानला खूप प्रसिद्धी मिळाली. तिच्या कामाचं कौतुक झालं. त्याचबरोबर गुरुदत्तनी तिला त्यानंतरच्या अनेक चित्रपटांमध्ये काम दिलं. पण 14वीं का चांद हा जो चित्रपट आहे त्यातलं गाणं सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या चित्रपटाचं जे नाव आहे ते वहिदा रेहमानच्या सौंदर्याचं अचूक वर्णन करणारं नाव आहे. उर्दूमध्ये 14वीं का चांद अशी एखादी सुंदर स्त्री असेल असं तिला म्हणतात. तर 14वीं का चांद म्हणजे जे सौंदर्य अजून खुलणार आहे, जो पौर्णिमेचा पूर्ण चंद्र नाहीये, त्या सौंदर्याचं अजून उत्कृष्ट दर्शन आपल्याला व्हायचं बाकी आहे, असा जो चेहरा असेल त्याला 14वीं का चांद असं म्हटलं जातं उर्दूमध्ये. तो चित्रपट जरी चालला नसला तरी त्याच्यातली गाणी अतिशय प्रसिद्ध झाली आणि वहिदा रेहमानच्या कामाचं कौतुकही झालं. त्यानंतर साहिब बीबी और गुलाममध्ये सुद्धा तिने काम केलं. साहिब बीबी और गुलाममध्ये तिने जे काम केलं ते तिचं काही नायिकेचं काम नव्हतं, पण तरीही तिच्या कामाबद्दल खूप कौतुक झालं. तिला गुरुदत्तनी सुद्धा त्यानंतर सुद्धा
तिच्या चित्रपटांमध्ये घेतलं त्याच्या. गुरुदत्त आणि देवानंद ही जी एक जोडी होती मित्रांची. गुरुदत्त बरोबरच मग वहिदा रेहमानला देवानंद बरोबर अनेक चित्रपट करण्याची संधी मिळाली. आणि वहिदा रेहमानची एक अशी खासियत होती की तिने एकच प्रकारच्या भूमिका नाही केल्या. काही निगेटिव्ह शेअर असलेल्या भूमिका सुद्धा तिने केल्या. एखाद्या नायिकेवरती खुनाचा संशय असेल अशा नायिकेला सुद्धा तिने चित्रपटात रंगवलं. काला बाजारमध्ये तिने देवानंद बरोबर काम केलं आणि विजय आनंद त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते, निर्माते होते. त्यानंतर त्या दोघांचा एक उत्तम चित्रपट आला, तो म्हणजे गाईड. त्या गाईडबद्दल आपण नंतर बोलूया. पण वहिदा रेहमानला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं. तिच्या कुटुंबामध्ये त्या 4 बहिणी होत्या आणि त्या 4 बहिणींमध्ये वहिदा ही सगळ्यात धाकटी होती. आणि तिचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. आपण असं साधारण समजलं जातं की ती हैदराबादची आहे, पण तसं नाही. तिचा जन्म तामिळनाडूमध्ये म्हणजे त्यावेळेसच्या मद्रास प्रांतामध्ये तिचा जन्म झाला होता. आणि त्यानंतर मग ती काही कारणांनी आंध्र प्रदेशमध्ये आली आणि तेलुगू चित्रपटांमध्ये कामं केली. तिचे काका होते, ते डॉक्टर होते आणि त्यांच्यामुळेच तिला डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती. पण ती काही सफळ झाली नाही. काही कौटुंबिक कारणांमुळे, आईच्या आजारपणामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे तिला चित्रपटात काम करावं लागलं. आणि मग एकदा चित्रपटात काम केल्यानंतर तिला एकानंतर एक असे अनेक संधी मिळत गेल्या आणि त्यानंतर ती चित्रपटातच रमली. पण चित्रपटात येण्यापूर्वी तिने भरतनाट्यमचं शास्त्रोक्त असं शिक्षण घेतलं होतं. आणि या भरतनाट्यमचं शिक्षण घेतल्यामुळे तिला फायदा असा झाला की ती नृत्याबरोबर, कारण नृत्य ही वस्तू अशी आहे की तिच्यामध्ये भावदर्शन करायचं असतं, नवरसांचं दर्शन करायचं असतं. त्यामुळे अभिनयाचं तिने स्वतंत्र काही शिक्षण घेतलं नसलं तरी नृत्यामुळे तिला ते शिक्षण घेणं सहजच जमून गेलं आणि चित्रपटात काम करताना त्याचा तिला नक्कीच फायदा झाला. ती उत्कृष्ट नर्तिका होती. आपण तिचे चित्रपट जे बघितले असतील त्याच्यामध्ये गाईडमधला असो किंवा तिसरी कसममधला असो किंवा कुठल्याही चित्रपटामधला असो, तिचे डान्स परफॉर्मन्स प्रेम पुजारीमधला असो अप्रतिम आहेत. आणि त्या नृत्याच्या मुळेच तिला अभिनयाचं सुद्धा कौशल्य सहज प्राप्त झालं. भरतनाट्यममुळेच तिला तेलुगू चित्रपटात काम मिळालं आणि तेलुगू चित्रपटामुळे तिला हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये वाव मिळाला. CID मधली तिची जी भूमिका होती एका अवखळ अशा पोरीची होती. त्याच अवखळ पोरीचा तिचा जो परफॉर्मन्स होता तो पुढे आपल्याला हेमंत कुमारनी जे चित्रपट काढले ते म्हणजे 20 साल बाद. 20 साल बादमध्ये सुद्धा ती एक अत्यंत अवखळ अल्लड अशी नायिका आहे. आणि ही जी नायिका आहे ही नायिका एका विचित्र परिस्थितीमध्ये असते आणि तो रहस्य चित्रपट आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याची गाणी खूप सुंदर आहेत. त्याच्यानंतर कोहरा किंवा सुनील दत्त बरोबर त्याचे चित्रपट होते, रेशमावर शेरा किंवा दुसरे कुठले चित्रपट असतील ते. तर ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये तिने नृत्यसुद्धा केलेली आहेत आणि ती नृत्यांमुळे सगळ्यांना खूप आवडायची. तिच्या चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा ती आली तेव्हा तिला असं सांगण्यात आलं, कारण की तेव्हा बऱ्याच नायिकांना जे स्वतःचं नाव असं होतं ते नाव सोडून दुसरं नाव घ्यायला सांगायचे. पण तिने ठामपणे नकार दिला. ती म्हणे माझं खरं जे नाव आहे त्या नावानेच मी चित्रपटात काम करीन. त्यामुळे तिचं नाव वहिदा रेहमान हे वहिदा रेहमानच राहिलं. ती कुठली कुमारी अशी वगैरे झाली नाही. गुरुदत्त बरोबरचा जो कागज के फूल हा चित्रपट आहे, ह्या चित्रपटामध्ये
तसं तर गुरुदत्तनी स्वतःचीच एक कथा या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि ह्या चित्रपटामध्ये तो जो नायक आहे तो एका चित्रपट तसं तर गुरुदत्तनी स्वतःचीच एक कथा या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि ह्या चित्रपटामध्ये तो जो नायक आहे तो एका चित्रपट अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. तो स्वतः दिग्दर्शक असतो आणि त्यानंतर त्याची वाताहत होते. तर हा चित्रपट हा एक प्रकारे गुरुदत्ताचं आत्मचरित्र असल्यासारखा चित्रपट आहे आणि त्याच्या वास्तव जीवनामध्ये सुद्धा वैदा रेहमानच्या वरती असा आरोप आला की गुरुदत्तांनी जी आत्महत्या केली कदाचित त्याला ती कारण आहे. पण खरं काय असेल ते आपल्याला काही ठाऊक नाही. असंही म्हणतात की गीता दत्त म्हणजे गुरुदत्ताची बायको ती अत्यंत व्यसनाधीन झाली होती आणि त्यामुळे सुद्धा गुरुदत्ताच्या मानसिकतेवरती परिणाम झाला होता. खरं कारण जे असेल ते असो, पण गुरुदत्त हा वैदा रेहमानच्या पासून या चित्रपटानंतर दूर गेला आणि त्या दोघांनी पुढे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध ठेवले नाहीत. वैदा रेहमानने सुद्धा तिच्या आयुष्यामध्ये तिच्या खाजगी आयुष्याबद्दल तिने कधी कोणाला काही सांगितलं नाही आणि तिने असं सांगितलेलं आहे की मी माझ्या खाजगी आयुष्याबद्दल ते खाजगीच ठेवण्यामध्ये जास्त मला रस आहे. मी ते जाहीर करू इच्छित नाही. तिने तिच्या चित्रपटाचा नायक कवलजीत, ज्याचं खरं नाव शशी रेखी होतं, त्याच्याबरोबर तिने लग्न केलं. लग्न केल्यानंतर तिला 2 मुलं झाली, सोहेल आणि काशवी. एक मुलगा एक मुलगी. ते दोघंही आता लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि लग्नानंतर ती बंगलोरला राहायला गेली आणि जवळजवळ 12 वर्ष चित्रपटापासून दूर राहिली ती आणि 12 वर्षांनंतर 70च्या दशकाच्या अखेरीस ती पुन्हा चित्रपटामध्ये काम करू लागली. पण त्यावेळेस तिचं जे पुनरागमन होतं ते पुनरागमन एक चरित्र अभिनेत्री म्हणून होतं. तिने दिलीप कुमार, देवानंद, राज कपूर, गुरुदत्त होताच या सगळ्यांबरोबर तर काम केलंच, पण त्यानंतरच्या पिढीतल्या मनोज कुमार, राजेंद्र कुमार, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अगदी अमिताभ बच्चनपर्यंत सगळ्यांची नायिका म्हणून काम केलं आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये तिने काही संस्मरणीय असे चित्रपट दिले, ते सगळ्यांना माहीत आहेतच. त्यापैकी मी माझ्या दृष्टीने म्हणेन तर 3 चित्रपट आणि स्वतः वैदा रेहमान सुद्धा तेच म्हणते की तिचे 3 चित्रपट आहेत ते अत्यंत महत्त्वाचे चित्रपट आहेत तिच्या संबंध करिअरमध्ये. खरं तर तिला रेशमा और शेरासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. त्याशिवाय नीलकमलसाठी आणि गाईडसाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळालं. त्यानंतर तिला 1994 साली लाईफ टाईम अचिव्हमेंटचं सुद्धा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. पण या व्यतिरिक्त चित्रपटाच्या नायिकेच्या भूमिकेच्या कणखरपणाच्या दृष्टीने किंवा त्या नायिकेची जी व्यक्तिरेखा आहे त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर प्यासा, गाईड आणि तिसरी कसम हे जे 3 चित्रपट आहेत ते तिच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे चित्रपट आहेत आणि या चित्रपटांमध्ये तिने जी भूमिका केली आहे, प्यासाची भूमिका तिची एका वेश्येची भूमिका होती. ती नायिका नव्हती त्या चित्रपटाची, त्या चित्रपटाची नायिका होती माला सिन्हा, पण तिची भूमिका महत्त्वाची होती आणि ती तिने अत्यंत उत्कृष्टपणे केली. प्यासा चित्रपट हा टाइम मॅगझिनच्या ऑल टाइम ग्रेट 100 चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. दुसरा नंबर आहे गाईडचा. गाईड ह्या चित्रपटाबद्दल म्हणजे सगळेच जण असं म्हणतात की तिची सर्वोत्कृष्ट भूमिका जर कुठली असेल तर ती गाईडमधली. त्याच्यातली जी नायिका आहे रोझी, ती तिचा नवरा जो आहे
तो अत्यंत संशयी, तिरसट आणि हेकट आहे आणि तिला स्वतःला नृत्यामध्ये खूप रस असतो, पण तो तिला तिच्या मनाप्रमाणे जगू देत नाही. तर ही बंड करते. कांटों से खींच के या आचल तोड के बंधन बांधी पायल असं म्हणते आणि राजू गाईड तिला भेटतो अचानक आणि त्याच्या सहाय्याने ती एक नृत्यांगना म्हणून नाव कमवते. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीमधला सुद्धा एक महत्त्वाचा माइलस्टोन चित्रपट आहे. त्याला ऑस्करमध्ये सुद्धा एंट्री मिळाली होती. ऑस्कर मिळालं नाही ती गोष्ट वेगळी, पण ऑस्करमध्ये एंट्री घेण्या इतपत तो चित्रपट सुंदर होता. R.K. नारायण यांच्या कादंबरीवरती आधारित हा चित्रपट होता. पण माझ्या स्वतःच्या आवडीचा तिचा तिसरी कसम हा चित्रपट आहे. तिसरी कसम हा चित्रपट सर्व दृष्टीने उत्कृष्ट चित्रपट होता. त्याचं संगीत, त्याची हिरो हिरोईन राज कपूर आणि वहिदा रेहमान, त्याची कथा, फणीश्वरनाथ रेणू म्हणून जे हिंदीमधले उत्कृष्ट लेखक आहेत त्यांच्या मारे गए गुलफाम या चित्रपटावर, या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता आणि त्याच्यामधली अत्यंत उत्कृष्ट गाणी, शंकर जयकिशननी दिलेलं म्युझिक, शैलेंद्रनी दिलेलं त्याचं चित्रपटाचं प्रोडक्शन त्यांचं होतं, गाणी पण त्यांची होती. तर हा चित्रपट एक सहज सुंदर चित्रपट आहे. ह्या चित्रपटाबद्दल वहिदा रेहमानला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि ह्याच्यातली तिची जी भूमिका होती हिराबाई, ती एक नौटंकीमध्ये नाचणारी बाई असते. वेश्यात समजतात लोक तिला. एक अत्यंत भाबडा असा हिरामण नावाचा गाडीवान तिला भेटतो. त्याच्या गाडीमध्ये ती प्रवास करते आणि त्याच्या प्रेमात ती पडते, तो तिच्या प्रेमात पडतो. परंतु काही कारणाने त्या दोघांचं प्रेम सफळ होत नाही. ते कारण काय, तर ही जी हिराबाई असते तिला ठाऊक असतं की समाज स्वीकारणार नाही आपलं हे प्रेम आणि म्हणून ती त्याला धिक्कारते आणि तो अत्यंत दुःखी होऊन तिच्यापासून दूर होतो. असा हा चित्रपट आहे. याच्यामधलं पान खाए सैया हमारो हे जे गाणं आहे ते पण अत्यंत उत्कृष्ट गाणं आहे. तर हा चित्रपट मला खूप आवडतो. अशा उत्कृष्ट कलाकाराबद्दल बोलताना आज मला खूप आनंद झाला. अनेक कलारसिक, अनेक पिढ्यांचे कलारसिक वहिदा रेहमानचे सदैव ऋणी राहतील. त्यांना उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशी मी प्रार्थना करतो आणि जाता जाता हेही सांगतो की भारत सरकारने सुद्धा त्यांचा उचित गौरव केला. 2011 साली त्यांना पद्मभूषण ही पदवीसुद्धा मिळाली. तेव्हा आजच्या दिवशी आपण याला इथेच थांबूया. नमस्कार.